बरं ताई, आता निघतो आम्ही. अरे तर आता एवढ्या लवकर कशाला जाते? जेवण बिवण करून जाल ना. आता आता नाश्ता बिस्ता झाला ना, आता जेवणाच्या वेळेपर्यंत गावी पोहोचतो. रात्रीच जातो म्हटलं तिकडून, तर तुम्ही ऐकले नाही. अरे तर बापा, तू गाडी नाही आला होता? कशाने गेला असता? हाल्टिंग बस तर तुझी चालली गेली होती ना. राहतात ना ताई, ऑटो बिटो राहतात. हो, उशीर झाला होता आपल्याला ना, ऑटो मिळतात. हाल्टिंग बसच निघून गेली होती आणि ऑटो मिळतात. का झालं तर आला तर? असं तर येत नाही ना, राहत नाही. मामीजी थांबा ना तुम्ही. येऊ ना ताई, लग्नाला येऊ ना. आतापासून थांबून का करू? काय होते तर मामीजी, थांबा ना. आता किती दिवस आहे लग्न? 24-25चा तर लग्न आहे. थांबा ना. नाही ताई, मला ना लग्नाला जायचं आहे. उद्याचं लग्न आहे. आता पाहू तसा सायंकाळपर्यंत जाऊ, नाही तर मग उद्या सकाळीच जाऊ. कुठं लग्न आहे तर मामीजी? आहे माझ्या माहेरीच आहे, घराजवळ. आमोर सामोरच आहे. तिथली पत्रिका आहे, आता जावं तर लागेल. बरं, पण 2 दिवसाच्या आधी याल. एकदम मांडवाच्या दिवशीच नका येऊ. पाहू ना आता आई वगैरेंना तर आधी पाठवा लागेल. मग आम्हाला कुठं जमणार? आम्हाला तर मग मांडवाच्याच दिवशी यावं लागेल, नाही का? ताई, भाऊजी कुठं आहेत? भाऊजी आहेत नाही ना, नाश्ता केला तेव्हाही नव्हते. अरे बापा, ते उठले आणि वावरात गेले. वावराकडून येतो म्हणाले. पाऊस आला ना रात्री, तो मका बिका तोडला होता. तिथं होता, वाळू टाकला. आता पाल वगैरे झाकली तर होती. आता पाहून येतो म्हणाले. आता वाळू गिडू टाकावं लागते का आता माहीत नाही. हा पाऊसही नाही का. जेव्हा आवश्यकता राहते तेव्हा तर नाही येत आणि भलत्याच वेळी येते बापा. असा म्हणजे मका तोडू नाही झाला का? हो, तोडला आणि दुसऱ्या दिवशीच मग हा पावसाचा उमाव सुरू झाला. आता तो मका आणून रोडावर वगैरे वाळू टाकावं लागेल. बांध्या नरमच असतील, आता पाऊस आला तर लवकरच खराब होते मका. हो ना ताई, मका लवकरच खराब होते. त्याला आणून टाकाल आणि रोडावर वगैरे वाळू टाकून द्याल आणि मग मशीननं पीस पास करून टाकाल. हो, आता एका वेळेसच पिसून होईल ना. आता का थोड्यासाठी मशीन बोलवायचं का? आता थांब ना, तर तुझ्या भाऊजींना तरी येऊ दे. भाऊजीच्याच मागे जाते का तू? आता वावरात गेले ना ताई, कधी येतात ना कधी नाही. केव्हापर्यंत वाट बघू? आता एक तर ऑटो बिटो पाहावा लागेल जायसाठी. आले वाटते, आले. अरे झाबरू, घराकडे लवकर ये. हो, तू ये पटकन घराकडे. ठीक आहे ठेवतो. बरं झालं भाऊजी आले तर. आता आम्ही निघतच होतो. कुठं निघता बापा? कुठं निघता? थांबा, आता जेवण बिवण करून जाल. मस्त पाहुणचार बिवूनचार सायंकाळपर्यंत जा. नाही ना भाऊजी, नाही. ह्या तुमच्या बहिणीला लग्नालाही जायचं आहे. कुठं लग्न आहे? कुठं आहे बापा? तिच्या रिलेटिव्ह मध्ये आहे. आताच तर सांगितली माझ्या माहेरी आहे म्हणून. अरे हो, खरं हिच्या माहेरी आहे का रे बापा? का धनपाल तू पण विसरतो बाबा. तू तर गावाचे नावच विसरतो. तू तुझ्या लक्षातच राहत नाही. अहो, का विसरला माझा भाऊ? कोणत्या गावाचं नाव विसरला? विचार ना बाबा, आता तूच विचार आपल्या भावाला. हो रे धनपाल, कोणत्या गावाचं नाव विसरला तू? ताई, कोणत्याच तर गावाचं नाव नाही विसरलो मी. मला तर सगळेच नाव माहित आहेत, सगळेच गाव माहित आहेत. माहित नाही बाबा भाऊजी असे काऊन म्हणून राहिले तर. ते जाऊ दे. तुझ्या भासीला कोणत्या गावी दिला ते सांग का भाऊजी? मला माहित नाही आहे का? चंद्रपूरला दिला ना. मग बापा, आता बरोबर चंद्रपूर म्हणला. आणि काल त्या दुकानामध्ये गडचिरोलीचे आहेत असं म्हणत होता ना तू? हे आमचे जावई गडचिरोलीचे आहेत असं म्हणत होता ना? हो रे, गडचिरोलीचे आहेत म्हणलं. नाही तर का? गडचिरोलीचे आहेत म्हणे आमचे जावई. चंद्रपूरला दिला पोरगी आणि गडचिरोली म्हणते. मग काय मामाजी, तुम्हाला आपल्या भाचीच्या गावाचं नावही माहित नाही का? नाही ना. आता भाऊजी म्हणतात बाबा, माझ्या तर लक्षात नाही आहे. म्हणलो असेल आता. कसा गडचिरोली चंद्रपूर एकाच साईडला येतात ना. निघाला असेल, आला असेल तोंडात. आणि भाऊजी तुम्ही तर तेव्हा काही म्हटलंही नाही ना मला. अरे बाबा, आता का म्हणू? त्यांच्या लक्ष नव्हतं. म्हणलं फालतू. आता त्यांच्यासमोर का बोलायचं आहे तुला? जाऊ दे म्हटलं, मग नंतर कधीतरी म्हणू. आताही म्हटलं नसतं तुला. मग भाऊजी आताही नाही म्हटलो असतो म्हणता. कशाला म्हटल्या मग? आता येऊन गेला बापा माझ्या तोंडामध्ये. चंद्रपूर म्हणता गडचिरोली येऊन गेला. होते ना भाऊजी, कधी कधी लक्षात नाही राहत. कोणता गाव कोणता येऊन जाते तोंडामध्ये, नाही का? अरे हो, पण आता एक सबस्क्रायबर्स आपल्या ताई आहेत की भाऊ आहेत ते माहित नाही. त्यांनी कमेंट्स केला ना की तुम्ही तर चंद्रपूरला मुलगी दिले ना, आता गडचिरोली म्हणता म्हणून. मग त्यांना सांगावं नाही लागेल का? असं आहे का? हे बघा ताई, भाऊ, मामा, मावशी कोण आहेत ते माहित नाही आहे मला. मी माफी मागते. निघून गेला बा माझ्या तोंडामधून. गडचिरोली निघून गेला.
पण आम्ही आपल्या भाचीला चंद्रपूरलाच दिलेले आहोत. आणि धन्यवाद तुमचा की तुम्ही आम्हाला सांगितले, आमची चूक कळली. तुम्ही सांगितले म्हणूनच चूक कळली, नाहीतर लक्षातही नव्हता. आणि भाऊजींच्या लक्षात होतं तर ते काही मला म्हणाले नसते. होते बा, कधी कधी ना हे जबान आहे ना फिसलून जाते. पण तुम्ही आठवण करून दिली ना, खूप मस्त बरं वाटलं. असेच कमेंट्स करत जा. तुमचे कमेंट्स वाचल्याने एवढं बरं वाटते नाही. बरं ठीक आहे भाऊजी, आता निघतो आम्ही. हो, आता नाहीच म्हणते तर आता ठीक आहे बाबा, निघा आता. पण मांडवाच्या 2 दिवसाच्या आधी यायचा. आमच्या तर नाही जमणार. आईला नाही बाबजीला पाठवतो ना. आम्ही येऊ मग, मांडवाच्या दिवशी येऊ आम्ही. चल ना रुक्मिणी, चल. हो हो. गावी जाऊ म्हटलं तर हे आतमध्ये गेली उलटी. अरे तर बाबा, बॅग वगैरे आणेल नाही का? काल कपडे बिपडे घेतले आणि ते कपडे आहेत. का तू ही ना, तुझ्याही लक्षात नाही राहत काहीच. हो रे विशाल, काल गेला होता का मग? दुकानामध्ये गेला होता का? मोबाईल दुरुस्तीला टाकला ना तू, गेला होता का? हो ना मम्मी, गेलो होतो ना. आणला का मग? झाला दुरुस्त? आणि मोहा किती मिळाले मग? कुठचे बाबा मम्मी, थोडासेच तर मिळाले. फालतू मध्ये पाठवली मला. काय थोडासेच मिळाले? आम्ही आलो तर पडतच तर होता मग. आणि वर कुचीमध्ये किती लटकला होता बाबा. आणि आमच्या आल्यावर तू तर मग 1 तासाच्या नंतर गेला. पडला तर असेल, खाल्ला असेल शेळ्या बिड्यानं. तुला लवकर जा म्हटली तर ऐकला नाही तू. ते जाऊ दे. झाला का मोबाईल दुरुस्त झाला? नाही ना मम्मी, फोल्डर गेला आहे म्हणते त्याचा. हो तर भरून नाही दिला का फोल्डर? मम्मी 2000 मध्ये नाही होत ना, जास्त पैसे लागून राहिले. काय जास्त पैसे लागून राहिले? तू तर त्या दिवशी म्हणत होता ना 1,500-2 हजारामध्ये होऊन जाईल म्हणून. मम्मी तो फोल्डर महाग मिळते, 3-4 हजारचा फोल्डरच येते. तर मग आता बाबा, आता माझ्याकडे तर पैसे नाही आहेत. पण हो रे विशाल, तो त्या दिवशी तर पाणी गेला मोबाईलमध्ये. मग त्याच्यानंतर तर सुरूच होता ना, फोटो बिटो व्हिडिओ सगळंच काढला ना. हो मम्मी, तो सुरूच होता. पण त्याची चार्जिंग संपली होती ना, तर म्हणून मग मी रात्री चार्जिंगला लावलो. त्याच्यामुळे तो पाणी तिकडे आतमध्ये घुसला. चार्जिंगला जर लावलो नसतो ना, खोलून तांदळाच्या डब्यात वगैरे ठेवलो असतो ना, त्याला काहीच नाही झाला असता. असं का? तांदळाच्या डब्यात ठेवून द्यायचा नाही, पाणी गिनी गेला तर मोबाईलमध्ये. हो ना मम्मी, तो दुकानदार असाच म्हणत होता. चार्जिंगवर लावायचा नाही, पाणी जर गेला तर खोलून त्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा. किंवा पुसपास करून असाही ठेवला तरी चालते म्हणे. पण चार्जिंगवर वगैरे लावायला नाही पाहिजे होता म्हणे. तुम्ही चार्जिंगवर लावल्यामुळे त्याच्यामुळे तो खराब झाला म्हणे फोल्डर. आता कोणाला माहित राहते बापा का चार्जिंग लावल्यानं अजून हे होईल म्हणून. आता माहित राहिला असता तर चार्जिंगवर कशाला लावला असता तू? तर मंडळींनो, मी तुम्हाला पण सांगते, जर मोबाईलमध्ये पाणी वगैरे गेला तर मोबाईल चार्जिंगवर वगैरे लावू नका. आधी त्याची बॅटरी काढून पुसपास करून त्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा मस्त रात्रभर. आणि मग रिपेअरिंग सेंटरमध्ये दाखवा आणि मग त्याच्यानंतरच यूज करा. नाही तर बापा असा होतो. आता झाला ना, आता किती पैसे लागतात किती नाही का माहीत. मम्मी आता पैसे तर आता बघ, माझ्याकडे 2000 होते तर दिली. आता माझ्याकडे आहेत नाही. आता तू आपल्या पप्पाजींना सांग बापा, माझा मोबाईल असा झाला म्हणून. आता म्हटलं 1,500-2 हजार रुपये लागतील तर नाही सांगत बा त्यांना. कशाला त्यांना टेन्शन द्यायचा, त्रास द्यायचा नाही का. आता 4,000 लागतात की 5,000 लागतात, आता सांगावं तर लागेल. मम्मी सांग ना मग तू. मी नाही सांगत, मी कशाला सांगेन. सांग ना तू. तुला सांगायला काय होते? मम्मी सांगतो, मीच सांगतो, पण तू थोडाशी पहिली गोष्ट काढशील ना. तुझ्या असंच राहते. मला करून घेते समोर, झाला. मम्मी कुठे गेले तर पप्पाजी? कुठं गेले? मोह वेचायला गेले. जा ना. सांगावं लागते दररोज जा जा म्हणून. जा, वेचून ठेवला असतील, आणशीन जा. हो मम्मी, जातो. आता झाला बापा घडा इथून मळाई. चल बापा, आता हा विशाल गेला मोह आणायला. मी आता आंघोळ करून घेते, नाही तर आता जाईन म्हणत होती. अरे विशाल, तुझी मम्मी आहे का घरी? हो ना काकू, आहे ना, घरीच आहे, मागे आहे. जा. अरे ललिता, तू बोलत होती का आता विशाल सोबत? हो ना ताई, मीच बोलत होती. बस ना मग, ये बस. शांतताई, काल येत होती मी घराकडे. मग हे सुलका मावशी म्हणते शांताबाई नाही आहे म्हणते घरी म्हणते. आणि कुंताई नव्हती. कपडे खरेदी करायला गेले होते ना तुम्ही तर. हो बापा, ह्या माधुरीच्या आता लग्नाचा बसता नाही का, घ्यासाठी गेलो होतो. आता सरपंचीन आल्या ना, म्हणतात चला, मग जावं लागलं ना. हो जावं तर लागते म्हणा. आता चल म्हटल्यावर. कितीची झाली म्हटलं खरेदी? कितीचे घेतला कपडे त्यांनी? मग आता कोण विचारते बाबा कितीचा घेतला का घेतला म्हणून. कशाला विचारत बसू. पसंत केला आणि आम्ही आपल्या दुसऱ्या ते ह्या कुंताला लागत होते कपडे,
मग ते वगैरे घ्यायला गेलो. त्यांनी बिल वगैरे दिला. आता आपल्याला का माहीत कितीचे झाले कितीचे नाही. तसं नाही, पण तो लाचा वगैरे घेतले असाल ना, आणि भारी साडी घेतली असाल, ते काय म्हणतात शालू, ते तर माहीत असेल ना कितीची घेतल्या म्हणून. हो बाबा, तो लाचा झाला 22,000चा लाचा झाला, आणि ते शालू झाली 15,000ची. बापरे बाप. त्याच्यात आता डिस्काउंट वगैरे दिला असतील म्हणा. किती दिला का दिला तो माहीत नाही, पण तेवढी किंमत होती. ह्या ना ललिताच्याही पोटात ना खदखदत राहिला असेल. कधी जातो कधी विचारतो. आली विचारायला. हो बाबा, आता मोठे माणसं तर मग तशी खरेदी करतील नाही का. यांनी घेतले असतील मग जावयाला चांगले भारी कपडे. हो हो, त्यांना पण घेतला ना भारी कपडे. असं का. किती हजाराचे झाले तर मग त्यांचे. हट बाबा ललिता, मी का पैसे पाहत राहू का. मी काउंटरवर गेली होती का. नाही म्हणली तरी आता मी ह्या कुंतासाठी साड्या लागत होत्या. तिच्या मावसा सासूच्या इथं लग्न आहे म्हणे, तयारपट्टी लागत होती तिला. घेतलं ना बाबा तिनं 3-4 साड्या. आणि मग सरपंचीन बाईला पण घ्यायची होती साडी तिच्या भावाकडून. आम्ही तोच मग काम करत राहिला, बघत राहिला. असं मी का म्हणते शांताबाई, पापड लाटत आहो तर या मग पापड लाटायसाठी. त्याच्यासाठी चालली होती बाबा, पापड लाटायला चला म्हणून. असं पापड लाटायसाठी बोलवायला आली होती का. आता एवढ्या लवकर लाटायलाही बसली का आता ललिता. नाही, आता कामं बिमं झाले, आता सांगायला चालली जाते म्हटली. काल कसे तुम्ही नाही भेटल्या, हे कोणताही नाही मिळाली घरी. आता सांगून देते. मग आता कपडे बिपडे आहेत धुवायचे. या ना 11 वाजेकडे या तुम्ही. हो बाबा, तेच म्हटली. आता आंघोळ करते आणि जेवण बिवण आहे तसंच करायचं. मग अजून हे सोनूचे बाबा येतील मोहावरून, त्यांना जेवण बिवण द्यावं लागेल. मग येतो बाबा आरामात. हो 11 वाजेपर्यंत येतो. किती पायल्याचे आहेत तर. नाही टाकले ताई जास्त, 2च पायल्याचे टाकले. आता कसं हा चिक्कू इथं राहत नाही, कोण खाते पापड. पण पाहिजेत पावसाळ्यामध्ये नाही का, वावरा शेतातून आल्यावर मग भासते माणूस. म्हणून म्हटली आता 2 पायल्याचे बनवून घेते. हो पाहिजे नाही तर का. तो कसा आपण भासतो ना नाही भासतो. आता कसा गॅसवर स्वयंपाक करतो, निवे काही राहत नाही, त्याच्यामुळे ना ते आठवण नाही येत नाही का भाजायची. आणि पावसाळ्यामध्ये मग चूल वगैरे पेटवतो आपण पाणी गिनी गरम करायसाठी सायंकाळी वावरातून आला का. मग ते निवे पडतात. निव्यावरचे पापड खायला चांगले वाटतात. हो गॅसवर कुठं जमतच नाही, जळूनच जातात भाजायला गेला का. ताई लाटणं धरून याला जाते मग मी. हो ठीक आहे ना, येतो. आई आंघोळ करा ना, पाणी गरम आहे. हो करतो. आई तुम्हाला आवडल्या ना साड्या. चांगली आहे ना, मावशीबाईसाठी आणली तर. चांगली आहे की नाही. आहे की चांगली म्हणा. कितीची होतं ते ना आई. 800 रुपयाची झाली. काय आता हिनं आपल्या मावशीसाठी घेतलं नसतं तर 800चीच घेतलं असतं का. माझ्या बहिणीसाठी 800 रुपयाची साडी घेतलं म्हणते. मग का झालं आई. का झालं, का विचार करून राहिल्या. काही नाही बाबा, मी म्हणलं तुला 1500 रुपयापर्यंत घेशील साडी. 800 रुपयाची आणलीस ना. आता झाला बाबा, शेवटचं लग्न आहे. आता का कार्यक्रम होणार आहे त्याच्या घरी. पण आई हे आवडले ना. आता इकडे आपण घेतला असताना हेच साडी 1200 रुपयाला मिळाली असती. तिथं होलसेलची दुकान होती ना, आणि एवढे सारे कपडे घेतला तर म्हणून कमी किमतीमध्ये मिळाली. राहू दे आता, जे झाली ते झाली. आता का करायचं आहे. ना कोणता ते ललिता आली होती ना काल. पापड बनवतो म्हणे आज, तर तुला बोलवलं नाही पापड बनवायसाठी. असं का, पापड लाटून राहिली का. हो बापा, विसरलीच होती. आता आठवण आली एकदम, सांगून देते म्हटले तुला. ना कोणता तू कधी टाकते तर. तांदूळ गिंदूळ काही पापडाचे भिजवली नाही ना. आता हा पाणी येत होता ना आई, त्याच्यामुळे काही केली नाही. हो तर तांदूळ तर भिजवायला टाक. 2 दिवस भिजवून ठेवावं लागतात ना तांदूळ. आणि मग लावून आणून घे चक्कीमधून. मग का निघेलच नाही का ऊन. आता पाय 1-2 दिवस आहे हा, मग चांगलीच ऊन निघेल. हो आता टाकून देते. 2च पायला टाकते ना, होतील नाही का. आता पोरी बारीच्या घर आहे, 2 पायल्यानं होते का. ते शिजवताच असंच पीठ खाऊन टाकतात. मग टाक ना, 4 पायला टाक तांदूळ. ठीक आहे बाबा, आता 4 पायला म्हणतात तर 4 पायला टाकते. अजून शेवयाचे गहू पण धुवून टाकते. हो धुवून टाक. आयता सगळा करून ठेव. झाला का, पाणी काढून झालं. नाही पाणी काढून नाही झालं. काढ ना तर मग लवकर पाणी. हो काढून देते. माधुरी, काल सोनाराच्या दुकानामध्ये नेलं होतं ना तुला. काका बनवला तुझ्यासाठी. आई कानातले आणि गळ्यातला मंगळसूत्र दाखवला.
मग काही नाही दाखवला बाबा. असा का? कानातले बनवला आणि मंगळसूत्र मोठा आला का? हो हो, लांबच होता. अजून तुला काही विचारलं का? तुझ्या आईनं का बनवला, काही असं वगैरे विचारलं का? नाही आई, तसा वगैरे काही विचारलं नाही. असं मग आवडलं का तुला? त्यांनी जे पसंत केलं होतं ते आवडले का? गळ्यातलं आवडलं आई, पण कानातले नाही आवडले. मग मी आपल्या पसंतीची डिझाईन सांगितली. असा चांगला झाला मग. तुला नेला तर? हो, मी तर आधी म्हणत होती नाही म्हणून. बरं झाला मग गेली तर. नाही तर ते तर मी घातलीच नसती बाबा. नुसते पुराणे डिझाईनचे होते कानातले. किती तोड्याचे बनवलं तर? आता मला का माहित आई, मी कशाला विचारू किती तोड्याचे आहेत, किती ग्रामचे आहेत, काय आहेत म्हणून. पण चांगला दिसला ना गळ्यातला? माझ्या मंगळसूत्रासारखा आहे का चांगला गरीब? हो ना आई, आहे ना, तसाच आहे, चांगलाच आहे. आणि आई, त्यांना बहिणी नाही आहेत ना, तर माझी सासूबाई म्हणत होत्या की मी एवढा दिलो तर येईल म्हणून सोना, म्हणून आम्ही फक्त गळ्यातला आणि कानातलेच बनवला, अशा म्हणत होत्या बाबा. हो बरोबर आहे ना, खाजगी वाले तर देतात म्हणा. आता त्यांची बहीण असेल, काही ननद वगैरे, काही आता तुझी मामा सासू नाही का, ते आता बनवतीलच म्हणा. काही बाई मुली नाही राहिल्या तर मग मुलाला देतात. हो सरपंच ताई. अरे ललिता, ये. झाली का म्हटलं ताई खरेदी वगैरे झाली सगळी करून? हो बाबा, आता कपडे लत्ते तर झाले, बाकी आहे ना अजून खरेदी. कुठं होते, लग्न जवळ येऊन जाते पण काही लग्नाचे कामं संपत नाही. हो तो तर आहे म्हणा. आता अजून दायज बियज घ्यायचे तसंच आहे. एखाद्या दिवशी अजून जावं लागेल. काल तर फक्त कपडेच झाले बापा घेऊन. लग्नाच्या बस्ताच घ्यायला गेलो होतो ना. ललिता, तुला कसं माहीत झालं? मला ना कालच माहीत झाला. मी कुंताच्या घरी गेली होती तर कुंताच्या सासूने सांगितलं. असा मग साड्या बिड्या पाहायला आली का? नाही, साड्या तर पाहायला नाही आली, पण आता आली तर दाखवून द्या बाबा. अरे ह्या माधुरीच्या साड्या तर तिकडेच आहेत. तिकडे शिवायला वगैरे टाकले, ब्लाऊज वगैरे पिको फालसाठी. आम्ही आणलं नाही इकडे. असं का? राहू द्या, लग्नामध्ये दिसतीलच ना. मी तर माधुरीला बोलवायला आली होती. आज पापड बनवत आहे तर थोडा माधुरी आली असतील, लाटू लागली असती पापड. असं का? आता का माहीत बाबा, विचार बाबा माधुरीलाच. माधुरी, येते का बाई पापड लाटायला? चल ना, मग आपल्या घरी जाशील. पुढल्या वर्षी कुठे येणार आहे? येतो ना काकू, येतो. हो म्हणूनच बोलवायला आली. सरळ लाटते माधुरी मस्त पापड. ये बाई, मग मी जाते आता घरी. हो काकू, कधी यायचं आहे? ये ना बाई, 11 वाजेपर्यंत ये. हो काकू, येते. सिटी आहेत का पप्पाजी तिकडे? नाही ना मम्मी, नाही आहे तिकडे. आता कुठे गेले बापा? किती वाजे जायचं आहे? मग ऊन होईल ना. माहीतही आहे गावी जायचं आहे लग्नाला म्हणून, तरी गायब आहेत. मम्मी, मला नवीन कपडे दे ना, मी घालते ना. हो काढून ठेवली आहे बेडवर, जा घाल. आणि मम्मी, तू नवीन साडी नाही घालत का? हेच साडी घालते का? नाही, करते ना, चेंज करते. आधी पप्पाजींना तर येऊ दे तुझ्या. जा तू तोपर्यंत घाल. चल बापा, का वाट पाहू यांची. तयारी करतो, माणसांना काही वेळ लागत नाही. आले का घालतील कपडे. मग उलटे मलाच म्हणतील की तू तर तयारी करायची आहेस म्हणून. रजनी, मी का म्हणतो, पापड लाटत आहो तर येशील पापड बनवायसाठी? कालही आली होती बाई तुझ्या घराकडे, पण काही मिळाले नाही तू घरी. असं का? काल आल्या होत्या का? काल तर मी वणीवर गेली होती. आज बनवून राहिले पापड? हो, आता बनवते म्हटले आज. पण ताई, माझं जमणार नाही ना. काय बापा, हिच्या घरी पापड लाटायला आलो मी ना, आता म्हणते माझा जमत नाही. का म्हणतं, कुठं वणी बिनीवर चालली का? नाही ताई, लग्नाला चालली. कुठं लग्न आहे? माझ्या आत्याच्या घरी आहे ताई लग्न. माझ्या आत्याच्या मुलाचा. असं का? कधीच आहे तर लग्न? आजच्याच आहे ना ताई लग्न. बापा, तर मग किती वाजे जाशील तू? सायंकाळचं आहे ना. हो सायंकाळचं आहे, पण आता आत्याच्या घरी म्हटलं तर खाजगीच आहे ना लग्न. आत्याच्या घरी तर लवकर जायला पाहिजे म्हटली ताई यांना काल सायंकाळपर्यंत जाऊ म्हणून. ऐकले नाही ना. मग मलाही गुस्सा आली. जा मग मी पण गेली वणीवर. अयरपट्टी घेऊन आणा म्हटली तर तसंही नाही ऐकले. आता लवकर जाऊन म्हटली तर कुठं गेले आहेत कुठं नाही काही माहीत नाही. गायब आहेत पप्पा आता. असं म्हणजे कपडे वगैरे घेऊन व्हायचेच आहेत. हो, आता जाता घेऊन. का बापा, कधी घ्याल कधी जाल. ऐरा बिरा तरी मिळाल्या पाहिजेत नाही का. हल्दी गिल्दी. आत्याच्या मुलाचंच लग्न आहे तर मग माम्याची पोरगी मागे कशी राहील बापा. आता का करतात आई, आपल्या घरचा माणूसच तसा आहे तर. कालच जाऊन म्हणलं नाही ऐकले. आता आज तरी लवकर निघून म्हणलं तर आता कुठं आहे तर का माहीत. आता मी तयारी करून राहते.
येतील ना जाऊन मग आता. ठीक आहे बाबा, कर तयारी कर, जा लग्नाला. झाला 3-4 दिवस काही येत नाही. आता आजचं लग्न आहे, उद्या रिसेप्शन आहे, मग परवा आता मग मांडो झाडाई वगैरेच होते. मग येईन त्याच्यानंतर 19 तारखेला यावं लागेल ना. होटिंग नाही आहेत का? मग होटबीट करायचं नाही आहे का? हो करा, होटिंग आहे नाही का 19 तारखेला? होटिंग करून नाही तर का? मिळाल्या असतील ना बाया. हो हो, कुंता आहे, शांताबाई आहे आणि माधुरीने येईन म्हणलं, आणि मी होतात 2च पाहिल्याचे आहे. हे दुर्गा आहे का तर घरी जाऊन नाही पाहिलं. हो, ते कुठं घरी राहते का? त्या मंजुळा काकूच्या वावरात गेली असेल. हो बापा, ते तिथं गेली असेल वावरात भेंड्या वगैरे तोडायसाठी. चल ठीक आहे बाई, कर तयारी.